हो, ओबीसी नेत्यांची आज बैठक आहे, तुम्ही बैठक बोलावली आहे, कोण त्या बैठकीला उपस्थित असणार आहे आणि काय चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहे? राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांना व्यक्तिशः आम्ही फोनही केला आणि त्यांना निरोपही दिला आहे. साधारणतः महाराष्ट्रातील 150 ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे. इथे पक्षाच्या पलीकडे जाऊन ही बैठक बोलवलेली आहे. ज्यांना ओबीसीचं हित जोपासायचं आहे, ओबीसीच्या हिताचं रक्षण करायचं आहे, त्यांनी त्या बैठकीला यावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये या सरकारने जो JR काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे. कोण काही म्हणू देत, पण मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्या JR मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे. जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या JR प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही. मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु या JR मुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता ओबीसी मध्ये येणार आहे. तो केवळ मराठवाड्यातलाच येणार नाही. आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, राहुल गांधींची भूमिका होती की ज्या आरक्षणाची कॅप आहे, मर्यादा आहे, ती पुढे न्या, ती उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या. ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली, त्या राहुलजींची आहे. परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. अच्छा, तुम्ही छगन भुजबळ असेल, प्रकाश शेंडगे असेल यांना फोन केलेले आहे आणि नेते येणार आहेत का? या व्यतिरिक्त काही प्रमुख नेते तायवाडेंना तुम्ही निमंत्रण दिले? तायवाडेंची भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही. त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हणले की ओबीसीचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही. आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात ते त्यांनाच माहीत. आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य परिस्थिती लक्षात येईल. परंतु आम्ही त्यांना आज तरी त्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही, कारण त्यांची भूमिका ही स्पष्ट नाही. छगन भुजबळ या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत. भुजबळ साहेबांशी मी दोनदा संपर्क करायचा प्रयत्न केला, झालेला नाही. मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं, मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले त्यांनी. परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत. या JR मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री मात्र म्हणताय की सरसकट आम्ही देणार नाही, ओबीसीच्या ताटातला आम्ही दिलेलं नाही असं ते ते बघा, मी कालही बोललो, परवाची बैठक झाली, पुन्हा आजही सांगतोय, मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी. आम्ही जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू. परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल. नाही, हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे. खरं तर
त्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला. आता मला सांगा की हैदराबाद गॅजेटमध्ये असा कुठलाही आडनावाचा किंवा नावाचा उल्लेख नाही. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की 9 लाख कुणबी आहेत आणि बाकी 22 लाखापर्यंत मराठी आहेत. आता हे मराठी आणि कुणबी शोधायचे कसे? 9 लाख कोण आहेत? तर याच्यातून काही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही. त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या गॅजेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली. ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारली आणि जो जी आर काढला, हा सरसकटचा जी आर आहे. पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता, त्यावेळेस ते पात्र आम्ही समजू शकत होतो. परंतु आता पात्र काढल्यामुळे सरसकटच मराठा समाजांना ओबीसी मध्ये, ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्रातील आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांना, त्यातील गरीब लोक आहेत, त्यांना काही उपेक्षित लोक असतील, त्यांना दिलं पाहिजे. तुम्ही EWS ची तरतूद केली, आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही तरी वाढवून दिली 10%. परत ओबीसी म्हणून देत असताना ओबीसीचं ते कॅप उघडून टाका, 50%च्या आरक्षणावर घेऊन जा, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय तेवढं देता येईल. जी राहुल गांधींची भूमिका आहे, ही भूमिका सरकारने स्वीकारावी. कर्नाटक, तेलंगणामध्ये 42% आरक्षण लागू झालेलं आहे. आता 42% आरक्षण तेलंगणा ओबीसी साठी लागू करतं, तर या सरकारला काय लकवा मारला काय? या त्यांचा अभ्यास करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींना तेलंगणाच्या धर्तीवर द्या. जरांगे पाटलांनी म्हटलं की मराठा या ओबीसी या दोन्ही समाजाचा नाही. असं आहे की मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसींना विरोध का केला नाही, की हाच तर विरोध आहे. त्यांच्यामध्ये प्रवेश, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. तर मग त्या जरांगे पाटलांनी ओबीसीच्या आत्ताची असलेली आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पुढे वाढवण्यासाठी कधी शब्द बोलले नाहीत. तेलंगणाच्या धर्तीवर हे आरक्षण पुढे न्यावं असं कधी बोलले नाहीत. याचाच अर्थ असा होतो की त्यांचा त्याला विरोध आहे. दुसरा, हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आता बंजारा समाज एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करतो. जिंतूरला आता एक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे, 4-5 दिवस झालेले आहेत. मला काल तिथून अनेक लोकांचे फोन आले बंजारा समाजाचा. हे खरं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, बंजारा समाज हा तिकडे आणि इकडे महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये तर तो एसटी मध्येच आहे. त्यामुळे त्यांची तशी मागणी आहे. आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. तो गॅजेट जर एका पक्षाला, एका समाजाला लागू करायचा निर्णय घेतला असेल तर त्या स्वाभाविक आहे की बंजारा समाजाची मागणी पुढे येणं. म्हणजेच आता सगळ्या समाजामध्ये आरक्षणावरून गोंधळ घालणं आणि मुख्य विषयापासून शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत राज्याच्या पुढे, ते प्रश्नाला बगल देणं, याच्यातच खेळवत ठेवणं, त्यांना उपाशी मारणं, त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं, हीच सरकारची यामागची भूमिका दिसते. महाराष्ट्र सरकारने हिंदू धर्माचा महाराष्ट्र सरकारने एक बैठक बोलावलेली आहे ओबीसी मंत्र्यांनी आणि त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाला बोलवलं GR काढण्याबाबत. तुम्हाला काही निमंत्रण आहे त्या बैठकीचं? चर्चा आहे की भुजबळांना नाही बोलवलेलं नाही? नाही, मलाही नाही बोलवलेलं आहे, मला काही निरोप नाहीये त्या संदर्भात. उत्तर उद्या पूर्ण महत्वाचं आहे ना. उद्या महाराष्ट्र सरकारनं बैठक बोलवली, तुम्हालाही निमंत्रण नाही, GR काढणार आहे ओबीसी समाजाबाबत. तुम्ही ओबीसी समाजासाठी लढत आलेले आहे, भुजबळ लढत आलेली आहे. नाही, असं आहे, त्यांच्याकडून कुठलाही तसा निमंत्रण नाही. सरकार प्रो संघटनेला बोलवलं असेल कदाचित, असा त्याचा अर्थ होतो. कोल्हापूर मधल्या मराठा संघटनांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं सातारा गॅजेट म्हणतात तसं कोल्हापूर गॅजेट देखील तपासलं पाहिजे, कारण कोल्हापूर गॅजेट मध्ये अनेक मराठ्यांच्या कुणबी म्हणून आहे ना. मी कुठे नाकारतोय, पण त्यामध्ये आकडे दिले आहेत की त्यावेळेचा जो गॅजेट तयार झाला होता इंग्रज काळी,
किंवा मुघलाच्या वेळेस त्यावेळेस नोंदी ज्या आहेत की 9 लाख काही आकडा आहे तो तेवढा कुणबी आहे मराठवाड्यात आहे ना, आणि बाकीचे 22 लाख मराठी आहेत. पण सरसकट म्हणणं गॅजेटनुसार जर कुणबी आहे तर आमचा विरोध नाही ना, त्याला अजिबात विरोध नाही. पण जरांगे पाटलांची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांना द्या. तर मग तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका आहे त्याला थोडंसं आम्ही म्हणतो की आमच्या हक्कावर गदा येईल. लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका असं जातीय सर्वेक्षणातून त्याची मागणी आहे. कोणी मागणी केली? जातीय सर्वेक्षणातून आहे. आता वीरशैव लिंगायत म्हणून नाही, त्यांनी काय मागणी केली, त्यांनी कुठं राहायचं, कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा, पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे. रीती रिवाज, संस्कार, संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत. आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसचा ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचा सूर असल्याचा आरोप भाजपकडून होतोय. केशव उपाध्ये यांनी स्वतः म्हटलेला आहे. केशव उपाध्येला ओबीसीच्या वेदना काय करतील, ज्याचा जन्मच मुळात या प्रवर्गातून झाला नाही केशवचा. केशव पण माहीत आहे, केशवला सती माहीत आहे, त्यामुळं त्यांनी या वेदना कुठे भोगल्या आहेत. त्यांचा विश्वास केशवचा संविधानावर असता तर त्याला कळलं असतं मगरीच्या असू कोण भाग आहे.